एकूणच सध्या सर्वत्र दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे। त्यातच कोकण नगरचा राजा पथकाचा हा विश्वविक्रम आहे। 10 थरांचा मनोरा रचून त्यांनी विश्वविक्रम केलाय। तर जय जवान पथकाकडून सुद्धा 10 थरांची सलामी देण्यात आली आहे। तर ही दोन महत्त्वाची दृश्य आजची कोकण नगरचा राजा हे पथक आणि जय जवान पथक या दोघांनी 10 थरांचा मनोरा रचून या ठिकाणी सलामी दिलेली आहे। 10 थर रचून विश्वविक्रम त्यांनी केलेला आहे। तर बऱ्याच वर्षांपासून 10 थर लावण्यासाठी अनेक पथकांकडून प्रयत्न होते आणि यंदा हा विश्वविक्रम सध्या पाहायला मिळतोय। कोकण नगरचा राजा हे पथक आणि जय जवान पथक या दोघांनी हा विश्वविक्रम केलेला आहे। 10 थरांचा हा मनोरा त्यांनी रचलेला आहे। सध्या दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे। मुंबईत जरी मुसळधार पाऊस असला तरी सुद्धा या भर पावसात सुद्धा आनंद अगदी द्विगुणित झालेला आहे। थोडाही उत्साह मुंबईकरांचा आणि संपूर्ण दहीहंडी बघण्यासाठी आलेल्या लोकांचा कमी झालेला नाहीये। ही 10 थरांची सलामी जय जवान पथकाने दिली आहे। तर दुसरीकडे कोकण नगरचा राजा पथकाने सुद्धा 10 थर रचून या ठिकाणी विश्वविक्रम केला आणि त्याची ही दृश्य आपण सध्या TV9 मराठीवर पाहू शकतोय। खरं तर याची देही याची डोळा हे क्षण पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी होत असते। मात्र TV9 मराठी घर बसल्या तुम्हाला ही सगळी दृश्य दाखवत आहे। प्रताप सरनाईक यांच्या दहीहंडी उत्सवात जय जवान गोविंदा पथक 10 थर लावण्यासाठी सज्ज झालंय। तर प्रो गोविंदा स्पर्धेत सुद्धा जय जवान गोविंदा पथकाला संधी न मिळाल्यामुळे काहीशी नाराजी या पथकाने व्यक्त केली होती। मात्र आता या ठिकाणी ही दोन्ही पथकं सज्ज झाली आहेत। जय जवान पथक 10 थरांसाठी सज्ज आहे। तर दुसरीकडे सरनाईकांच्या हंडीमध्ये सुद्धा महिलांनी हे थर रचलेले आहे। महिला कुठल्याही क्षेत्रात कमी नाही आहे आणि या ठिकाणी सुद्धा गोविंदाच्या रूपात महिलांनी या ठिकाणी